कियारा, हॅलो, नमस्कार. मी आहे श्रुतिका आणि मी तुमचं स्वागत करते माझ्या या नवीन टीव्ही कट्ट्यावरती. टीव्ही कट्ट्यावरती आपण न्यूझीलंड या सुंदर देशाबद्दल खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. इथली लोक, जीवनशैली आणि इथली वेगवेगळी ठिकाणं ही सगळी मी तुम्हाला या टीव्ही कट्ट्याच्या माध्यमातून फिरायला नेणार आहे. तर आज आपण आपल्या या सफरची सुरुवात करूया नेल्सनमधल्या एका छोट्याशा मियाझू गार्डनपासून. तर आपण आलो आहेत माझ्या शहरातल्या एकदम छान आणि शांत अशा गार्डनमध्ये, मियाझू गार्डनमध्ये. छोटंसंच गार्डन आहे पण, आणि माझ्या घरापासून एक 10 ते 10 मिनिटाचा वेळ ड्राईव्ह आहे. इंग्लंडमधलं मियाझू शहर आणि न्यूझीलंडमधलं नेल्सन शहर या दोन्ही शहरांच्या मैत्रीचं प्रतीक म्हणून हे मियाझू गार्डन बांधलेलं आहे. तर छान आणि शांत गार्डन आहे. आणि या मियाझू गार्डनची खासियत अशी की आत्ता न्यूझीलंडमध्ये स्प्रिंग सीझन चालू होईल, जेव्हा हा चेरी ब्लॉसम सीझन चालू होईल. आणि या गार्डनमध्ये खूप सारी चेरीजची झाडं आहेत, त्याच्यामुळे या स्प्रिंग सीझनमध्ये या झाडांना ती चेरी ब्लॉसमची छोटीशी हलकी पांढरी गुलाबी फुलं चालू होतील. आणि हे गार्डन एकदम सुंदर दिसायला लागेल. 1-2 आठवड्यामध्ये चालू होईल हा सीझन. काही झाडांना ऑलरेडी फुलं आलेली आहेत, त्यापैकी एक झाड मी आज ऑलरेडी थांबलेली आहे. तर तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये खूप गोंडस अशी फुलं असतात आणि इतका परफेक्ट फोटो स्पॉट असतो हा. ही चेरी ब्लॉसम्सची फुलं नाही आहेत, वेगळी फुलं आहेत, पण इतकी सुंदर दिसतात ती सुद्धा. आत्ताच्या सीझनला अशी वेगवेगळी फुलं एकदम बहरून येतात इथे. एकदम मस्त व्ह्यू दिसतोय. आज दिवसही इतका छान आहे, त्याच्यामुळे कलर्स सगळे इतके सुंदर दिसत आहेत. अगदी पोस्टकार्डवर असतात तसे कलर्स दिसत आहेत. इथे मस्त बदकांचा टाइमपास चालू आहे. अजून एक गंमत तुम्हाला इथे बघायला मिळेल, म्हणजे एक सापासारखा मासा पाण्यात दिसतोय, तर तो आहे ईल मासा आणि तो खूप कॉमन आहे न्यूझीलंडमध्ये. इथे स्पेशली लहान मुलं खूप एन्जॉय करतात, कारण ते खायला वगैरे देतात त्यांना आणि ते मासे सगळे एकत्र येतात, सो मुलं खूप एन्जॉय करतात. जाणून घेऊया न्यूझीलंड या देशाबद्दलची थोडीशी माहिती सांगायची म्हणजे भारतात किंवा जगभरातही न्यूझीलंडच्या 2 गोष्टी फार फेमस आहेत, म्हणजे माहितीच्या आहेत सगळ्यांना. ती म्हणजे न्यूझीलंडची क्रिकेट टीम आणि दुसरं म्हणजे कोविडच्या दरम्यान न्यूझीलंडच्या माजी प्राईम मिनिस्टर जेसिंडा अर्डन, तर त्यांच्या लिडरशिपमुळे, म्हणजे कोविडच्या दरम्यान त्यांच्या लिडरशिपमुळे खूप चर्चेत आल्या होत्या जगभरामध्ये. पण याच्याही पलीकडे जाऊन न्यूझीलंड हा देश खूप काही आहे. खूप सुंदर असा देश आहे, निसर्गाने नटलेला देश आहे. न्यूझीलंड हा देश दक्षिण गोलार्धामध्ये पॅसिफिक महासागराने वेढला गेलेला ऑस्ट्रेलियाच्या जवळचा देश आहे. सो न्यूझीलंडला सगळ्यात जवळचा देश म्हणजे ऑस्ट्रेलिया, पण तरीसुद्धा ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी साधारण 3 ते 3.5 तास विमानाने प्रवास करावा लागतो. दररोजच्या बोलीभाषा विचाराल तर दररोजच्या जीवनात इंग्लिशच वापरलं जातं, पण इथलं इंग्लिश थोडंसं वेगळं आहे, यांचा ॲक्सेंट थोडासा वेगळा आहे, समजायला थोडासा अवघड जातो. पण साधारण हा ऑस्ट्रेलियाचा ॲक्सेंट आणि न्यूझीलंडचा ॲक्सेंट हा साधारण सेम आहे.
न्यूझीलंडचं हवामान विचाराल तर भारतापेक्षा पूर्ण ऑपोजिट असे ऋतू इथे आहेत. जसं मी मगाशी म्हणल्याप्रमाणे तिथे आत्ता भारतामध्ये थंडी चालू होईल आणि इथे उन्हाळा चालू होईल. ऑलरेडी इथे स्प्रिंग सीझन आहे आणि त्याच्यानंतर उन्हाळा चालू होईल. त्यामुळे तुम्ही जर न्यूझीलंडला यायचा प्लॅन करत असाल तर साधारण सप्टेंबर ते फेब्रुवारीपर्यंत हा परफेक्ट सीझन आहे, जेव्हा खूप थंडी नसते, दिवस मोठा असतो, त्याच्यामुळे खूप सारे ठिकाणं तुम्ही फिरू शकता. भारतीयांसाठी, स्पेशली महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांसाठी कुठल्याही सीझनला तुम्ही इथे आलात तरी तुम्हाला थंडीच वाटेल, कारण इथे उन्हाळ्यात मॅक्सिमम 25 ते 28 डिग्री टेम्परेचर जातं, जे की आपल्याला सवय असते साधारण 40 डिग्री टेम्परेचरची वगैरे. पण इथलं 25 ते 28 डिग्री टेम्परेचरचं ऊन हे खूप जास्त हार्श असतं. त्याच्यामुळे इथे रेकमेंड करतात की तुम्ही उन्हाळ्यात इथे बाहेर पडताना कंपल्सरी सनस्क्रीन लोशन लावलं पाहिजे, कॅरी केलं पाहिजे तुमच्याबरोबर. ऑकलंड हे शहर बऱ्याच जणांना ऐकून माहिती असतं. तर ऑकलंड हे न्यूझीलंडमधलं सगळ्यात मोठं शहर आहे आणि वेलिंग्टन ही न्यूझीलंडची राजधानी आहे आणि ही दोन्ही शहरं नॉर्थ आयलंडमध्ये आहेत. तर साऊथ आयलंडमध्ये क्राइस्टचर्च जे गार्डन सिटी असं ओळखलं जातं, जिथे खूप मोठे मोठे गार्डन्स आहेत, आणि क्वीन्सटाऊन जे कॅपिटल ऑफ ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी म्हणतात, म्हणजे बंजी जम्पिंग, स्काय डायव्हिंग, ह्या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या मेनली क्वीन्सटाऊनमध्ये आहेत. तर क्राइस्टचर्च आणि क्वीन्सटाऊन हे दोन शहरं जी आहेत ती साऊथ आयलंडमध्ये आहेत. आणि आपण कुठे आहोत हे मी तुम्हाला मॅपमध्ये दाखवते आहे. तर आपण ऑलमोस्ट न्यूझीलंडच्या मध्य भागामध्ये आहोत, नेल्सनमध्ये. होता आजचा आपला पहिला एपिसोड. मियाझू गार्डन आणि न्यूझीलंडबद्दलची थोडक्यात माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्या या केवी कट्ट्यांवरच्या गप्पांमध्ये नेहमी सामील होण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.